नमस्कार, मी तुमची प्रज्योत. आज तुम्हाला घेऊन जाणार आहे गौरी गणपतीच्या खास शॉपिंगसाठी. सो आपले सण आलेत आणि मेन म्हणजे आपली सगळ्यांची शॉपिंग बाकी असेल. कुठे काय मिळतं हे आपल्याला माहिती नसतं, त्याच्यामुळे खूप गोंधळ होतो. तर मग त्याच्यासाठीच मी हा खास व्हिडिओ बनवते, जेणेकरून तुम्हाला सोयीचं होईल आणि कुठे काय मिळतं हे तुम्हाला कळेल. सो चला तर मग जाऊया गौरी गणपतीच्या शॉपिंगसाठी. आता आपण आहे आणि इथे फुट्यांचे फोल्डिंगचे मकर्स खूप वेगवेगळे अवेलेबल आहेत, तर आपण बघूया. इथे असलेले सगळे मकर हे पर्यावरण पूरक आहेत. हा मकर बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की पूर्ण जंगल दाखवण्यात आलंय. यामध्ये आपण आपला बाप्पा आणून बसवू शकतो. खूप सुंदर असा दिसू शकतो बाप्पा आपला. थर्माकोलचे मकर घेण्यापेक्षा हे इको फ्रेंडली मकर तुम्ही घ्या आणि पर्यावरणाला वाचवा. बाप्पाला जर पाळण्यामध्ये बसवायचं असेल तर हा मकर खूप सुंदर आहे. इथे अष्टविनायकाचं मकर बनवलंय आणि या लोकांनी खूप सोयीस्कर असं केलंय की जे त्यांनी लाइटिंग्स वापरलेत मकर मध्ये ते पण तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे. शिवाजी महाराजांचे गड किल्ले बहुतेक जण मकर मध्ये बनवतात, तर त्यांच्यासाठी हा खास मकर आहे. याच्यामध्ये स्मॉल साईज सुद्धा अवेलेबल होती. बाप्पाचं वाहन असलेला मूषक म्हणजेच आपला उंदीर मामा वेगवेगळ्या प्रकारचा आणि वेगवेगळ्या साईजचा इथे आहे. आता मी गणेश गल्लीत होती आणि तिथून आलेली आहे लालबाग पोलीस चौकीच्या इथे. इथे स्टार्टिंगलाच नकाशे ब्रदर्स करून दुकान आहे. त्यामध्ये तुम्हाला गौरींना लागणारे दागिने तसंच गौरीचा मुखवटा इथे आहे. त्यानंतर त्याच फुटपायरीला चालत चालत आपण पोचलो चॉईस कलेक्शन मध्ये. यांच्याकडचं कलेक्शन खूप छान आहे, तर बघूया यांचं कलेक्शन. पहिलेच मी बघितलेत वारकरी जे आहेत मातीमध्ये आणि नंतर माझी नजर गेली या कपाटामध्ये असलेल्या वारकऱ्यांच्या सेटकडे. यांच्याकडे वारकऱ्यांमध्ये खूप सारी व्हरायटी अवेलेबल आहे. काही जणांना शिवरायांचे मावळे मिळत नसतील ते पण इकडे आहेत. तसेच उंदीर मामांचा सेट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर रोडच्या पलीकडे गेले आणि मला तिथे दिसलं श्री स्वामी समर्थ आर्ट्स. यांच्याकडे खूप सुंदर असे कलेक्शन्स आहेत. चला बघूया. त्याच्याच आजूबाजूला जी दुकानं आहेत त्याच्याकडे तुम्हाला बाप्पाच्या पाठी लावला जाणारा बॅकग्राऊंड साठीचा कपडा सुद्धा मिळेल. बाप्पाची खरेदी म्हटली का पहिलं ठिकाण आठवतं ते आपल्याला लालबाग. आणि आता इथे बाप्पाचे शेले, बाप्पासाठीच्या लागणाऱ्या कंठ्या हे खूप मस्त मस्त आहेत. त्यानंतर मी गेलेले आहे जिथे आपला लालबागचा राजा बसतो. इथे तुम्हाला गौरींच्या वंशासाठी लागणारे सूप सुद्धा अवेलेबल आहे.
ज्यांच्याकडे गवर असते त्या लोकांनी तर इथे आवर्जून यायला पाहिजे, कारण तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते. इथे आले आणि लालबागच्या राजाचं दर्शनच झालं, आणि त्याच्यासोबत हे गोड गोड उंदीर मामा सुद्धा आहेत. बाप्पासाठी लागणारे दागिने सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या राजाचा महाल सजतोय, आणि आता आपण अजून एक दुकान बघायला जातोय जिथे आपल्याला डेकोरेशन साठी लागणारे सगळं सामान अवेलेबल होतं. आता मी आहे चिवडा गल्लीमध्ये, आणि चिवडा गल्लीमध्ये आता इथे हनुमान थिएटर मध्ये लागलेलं एक्झिबिशन आपण बघायला जातो. आत आली आणि समोरच महालक्ष्मी आईचं दर्शन झालं. खूप सुंदर अशा पद्धतीमध्ये त्यांनी सजवली आहे महालक्ष्मीची मूर्ती. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.